परभणी रेल्वे स्थानक DRM यांच्या बापाचे आहे की काय? मनसे नेता आक्रमक. ना लिफ्ट ना स्लायडर, दादर आहे पण बंद, दिव्यांगांना होतोय नाहक त्रास. या संदर्भात विचारणा करण्यासाठी नांदेड डिव्हिजन DRM कार्यालयात फोन केला असता मनसे नेत्यास उद्धटपणे अरेरावीची भाषा करण्यात आल्याचा प्रकार मागील काही दिवसात घडल्याने परभणीत एकच चर्चा सुरू झाली आहे. रेल्वे स्थानक काय DRMच्या बापाचे आहे काय? विकास कामे सुरू करायची आणि ती पाडून पुन्हा नव्याने बांधायची, यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून मनसे नेते श्रीनिवास रावटी यांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आणि नेमका काय विषय आहे ते आपण जाणून घेऊयात. खरं तर रेल्वेनं प्रवास करण्याचा माझा फार कमी योग येतो, म्हणून रेल्वे स्टेशनबद्दल काय सध्या चालू आहे ते मला माहीत नव्हतं. पण परवा मी माझ्या आईला छत्रपती संभाजीनगरला तपोवनं जाण्यासाठी सोडायला आलो होतो आणि सोडायला आल्यानंतर तिकडून ही लिफ्ट मागची आहे ती तर बंदच आहे, दुसरी लिफ्ट तिकडे आहे तर तिकडं तर इतक्या लांब आहे की ते इथून प्लॅटफॉर्मवर ॲटो करून तिकडे जावं लागेल. दुसरं ॲक्सिलेटर बसवले ते सुद्धा बंद आहे. आणि मग मागून एक पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यानं चढत होतो. तिथं मला आहे ना एक वयोवृद्ध होते, नवरा बायको होते आणि त्या दिवशी ऊन भरपूर होतं, ह्युमिडिटी भरपूर होती, म्हणून त्यांना चालता येत नव्हतं. ते म्हणजे 10-5-6 पायऱ्या चालायचे आणि बसायचे, परत चालायचे आणि बसायचे. आणि मला वाटलं की कुठंतरी आपण विचारायला पाहिजे. मग मी स्टेशन मास्तर यांना विचारलं, त्याच्यानंतर तिकडे कमर्शियल भाग आहे त्यांना विचारलं, त्याच्या पलीकडे अजून एक भाग आहे त्यांना विचारलं, पण कोणीही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. मग मी डायरेक्ट ADRM साहेबांना फोन केला, ते फार वायफळ बोलले. आणि नंतर मग DRM साहेबांना फोन केला. DRM साहेबांना फोन केल्यानंतर त्यांचं ते काय संभाषण त्यांचं माझं झालेलं ती व्हिडिओ क्लिप मी कालच व्हायरल केलेली आहे रेकॉर्डिंगच्या स्वरूपात. तुम्ही मला विचारू शकत नाही म्हणे आणि मीच मालक आहे म्हणे. खरं तर मला तर असं वाटेल की रेल्वे विभाग आणि हे परभणीचं रेल्वे स्टेशन त्या DRMला विकत दिले काय की असो. तर या संदर्भात बांधकाम चालू आहे, बऱ्याच जवळपास खूप दिवसापासून बांधकाम चालू आहे. या बांधकामामुळे सुद्धा नागरिकांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. अदरवाईज जर चर्चेचा विषय जर आपण पाहिला तर इथं जे बांधकाम चालू आहे असं काहीच दिलेलं नाही. तसं नाही आहे. ते जे काही कन्स्ट्रक्शन इथं विकास कामे सुरू आहेत, एक तर ते फार संथ गतीनं हळू चालू आहेत. का चालू आहेत माहीत नाही, कोण गुत्तेदार आहे माहीत नाही, कितीचं काम आहे माहीत नाही, कालावधी किती माहीत नाही. ह्या सर्व माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस हे सगळे कामं सुरू असतात त्या कामासंदर्भातला सगळा एक बाहेर बोर्ड लावावा लागतो की हे काम कितीचं आहे, किती कालावधी आहे, कोण गुत्तेदार आहे, काय अडचण असल्याची कोणाशी संपर्क साधायचा, असा कुठलाही बोर्ड इथं बाहेर नाहीच आहे. म्हणजे इथं 100% काहीतरी बोगस आहे. दुसरा महत्त्वाचा विषय की हा मागचा जो हा दादरा आहे, हा दादऱ्याचं काम होऊन कमीत कमी 5-6 वर्ष झालेत. आता तरी हे पार्सल ऑफिस इथं आलेलं आहे, पण हे पार्सल ऑफिस इथं ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस ह्याचं तोंड ओपन केलं नव्हतं. एक तर हा दादरा चुकीचा बांधलेला आहे आणि त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाहीये. बांधून इतका खर्च करून जर लोकांसाठी तो उपलब्धच नाहीये तर काय कामाचा तो दादरा, असा विषय आहे. आणि आता परत एकदा आता अरेरावीची भाषा तर यांच्या DRMनं केलेलीच आहे. लवकरच एक परभणीकर म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं म्हणून, बाकी इतर सगळ्या इथले परभणीचे जे कोणी प्रस्थापित लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळ्या पक्षांचे, त्यांना मी स्वतः एक पत्र देणार आहे की एक पक्षभेद बाजूला ठेवून एक परभणीकर म्हणून इथे यावं आणि एक मोठं आंदोलन उभं करून ह्या सगळ्या गोष्टी नीट स्वरूपात सगळ्या व्यवस्थित करून घ्या. पाठीमागं अक्षता मंगल कार्यालयापासून मागच्या 6 वर्षापासून त्या ब्रिजचं काम चालूच आहे. 2दा ब्रिज पाडण्यात आलाय, अजून बांधण्यात आलाय, त्यामुळे सुद्धा तिथल्या नागरिकांना अडचणी व्हायला. म्हणजे नेमकं इथं रेल्वे डिपार्टमेंट करतं काय? नाही, काहीच करत नाही. काहीतरी अगोदर चुकीचं करतात, मग त्यांना लक्षात येतं हा पूल आहे त्याचाच भाग आहे. मागच्या 1-2-3 DRM मी बघितलेत जे की बदलून गेलेत, पण कोणीही काहीही व्यवस्थितरित्या इथं ह्या चुकीच्या बांधलेल्या पुलाबद्दल डिस्क्रिप्शन म्हणजे व्यवस्थित माहिती आम्हाला दिलेली नाही. अक्षरशः मागचं आंदोलन माझं ह्या ब्रिजवर बसून मी गोट्या खेळल्या होत्या. माझं असं म्हणणं होतं की जर हा पब्लिकसाठी खुलाच नाही करायचा आहे तर मग इथं हे गोट्या खेळायला बांधला का, आपण असं म्हणतो ना, त्या हिशोबाने मी इथं गोट्या खेळल्या, तरी ह्यांना लाज नाही. आणि आता तर कोण एक फार काय त्याचं नाव मलाही माहित नाही, कांबले का काहीतरी, प्रदीप कांबले DRM हे फार उद्धट माणूस आहे. असो, त्याचा उद्धटपणा त्याच्याकडे राहू. लोकशाही पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा सगळ्या परभणीच्या एक परभणीकर म्हणून तरी मी लवकरच लवकर इथं आंदोलन छेडणार आहे. लोकशाही पद्धतीनं एक अनोखं आंदोलन असं की यांना लाज वाटली पाहिजे. जय किसान. मी गोविंद कुंभरावगिरी, जिल्हाध्यक्ष स्वराज जिल्हा परभणी. काल आपले मनसेचे जे परभणीचे युवक आहेत, नेते आहेत,
श्रीनिवास लावटे यांनी DRM साहेबाला परभणीतल्या रेल्वे स्टेशनच्या काही समस्याबाबत फोन केला. उद्धटपणाचा कळस हा DRMनं दाखवला आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे त्यांनी लवकरात लवकर याबद्दल माफी मागावी. परभणी रेल्वे स्टेशनच्या इंजिनियरला व DRMला खरं तर CST रेल्वे स्टेशनचा कारभार द्यायला पाहिजे. म्हणजे पूर्ण मुंबईची रेल्वे लाईन विस्कळीत होऊ शकेल. इथले इंजिनियर कोण आहेत जर 6 महिन्याला 8 महिन्याला रिन्युएशन करतात, परत पाडतात, म्हणजे जनतेचा पैसा हा म्हणजे यांच्या घरची खैरात असं वाटायला लागले. सवडील आंदोलन करून जर DRMनं माफी नाही मागितली, परभणीचे दादरे असतील, एक्सिलेटर असेल, लिफ्ट असेल ही सुरू जर नाही केली तर, कारण की आतोनात हाल हे इथल्या वयोवृद्धांचे, इथल्या लहान मुलांचे होतात आणि जे क्रॉस ब्रिज आहे त्याहीबद्दल त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, जेणेकरून आनंदनगरचा विषय असेल किंवा वसमत रोडचा ट्रान्सफरचा विषय असेल तर त्याबद्दल लक्ष द्यावं.